अनुराग येतोय गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक वरती चेतन डोणे. हा चेंडू मोठा फटका येतोय. जाईल का चेंडू सीमा पार? नक्कीच चेंडू सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार. चेतन ढोणेने सुरुवात दमदार केली आहे. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार येतोय. खूपच सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या धावफलकावरती 12. इथून मात्र बॅटच्या टो एंडला हा चेंडू प्रेस झाला. तोपर्यंत फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. एक टीमची टोटल पुढे सरकेल 13 धावा धावफलकावरती. तेरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक केलं जात आहे अनुरागच्या माध्यमातून. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते चेतन ढोणेने. पुन्हा एकदा इथून मात्र पाहतोय एक धाव मिळेल या चेंडूवरती आणि 1 ने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 14. पुन्हा एकदा इथून मात्र आज चेंडूला सरळ लॉंग ऑफच्या वरून फेकून दिलाय. सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. 6 ने टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 20. स्वयं पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर वरती ऋतिक आहे. चेतन ढोणे साईड झाला. 3 षटकार मागच्या ओव्हर मध्ये आपण बघितले. हा चेंडू बॅटची काढा. जेल सोडला यष्टी रक्षकाने. ऋतिक या फलंदाजाचा जेल इथून मात्र सोडण्यात आलाय. नक्कीच याची किंमत मोजावी लागेल पिसवली या टीमला. यामधून जो संघ जिंकेल तो आडिवली या टीम सोबत फाईट करेल. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा. डॉट चेंडू येत असताना स्वयं पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतो या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. मोठा फटका बॅटच्या रेंज मध्ये चेंडूला फेकून देतोय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे चेतन ढोणेचा हा 4था षटकार येतोय. 4 षटकार ठोकलेत आतापर्यंत चेतन ढोणेने. धावसंख्या धावफलकावरती 27.
पुन्हा एकदा इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव पूर्ण. या चेंडूवरती एक धाव येत असताना एकने टीमची टोटल 28 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. हा चेंडू मोठा फटका सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय ब्रँडेड हिट ऋतिकच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती षटकार. आणि अशा पद्धतीने एक चेंडू शिल्लक आहे. 34 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील. खूप सुंदर बॅटिंग इथून मात्र कोळी नांदिवली हा संघ करत असताना हा चेंडू इथून मात्र वेगाने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. षटक होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती. अजूनपर्यंत एकही विकेट केलेला नाहीये. पूर्णपणे बेनिफिट आहे टीम कोळी नांदिवली या टीमला. पुन्हा एकदा इथून मात्र आपण पाहतोय सुजित भोईर. सुजित भोईर गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. ताकदीचा पूर्णपणे वापर. चेंडूला फेकून देतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो हा ब्रँडेड हिट षटकार. धावसंख्या 6च्या बरोबरीने 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. थोडेसे स्कीड झालेत आणि अवधी होता 2 या धावसंख्येचा. 2च्या बरोबरीने धावसंख्या सरकले पुढे 42 या आकड्यावरती. सुजित भोईर षटकार आलाय. चेतन डोनेच्या बॅट मधून एका हाती किल्ला लढवत असताना वैयक्तिक 11 चेंडू आणि 40 धावसंख्येवरती खेळत असताना 48 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 48-48 ऑन अ बोर्ड कोळी नांदिवली टीम. सुजित भोईर हा चेंडू आपण पाहतोय डॉट येत असताना बऱ्याच अवधीनंतर हा डॉट चेंडू येतोय सुजित भोईरच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल 48 धावा धावफलकावरती.
आणि हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल. नो चेंडू आहे, नो प्लस. नो प्लस 1 एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती. 50 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल शिल्लक आहे. विनोद मडवी जे अंपायर आहेत त्यांच्यासाठी वैभव म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय, आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. तर नक्कीच इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या सत्रामध्ये बनवले आहेत कोळी नांदिवली या टीमने बॅटिंग करत असताना 51 धावा आणि 52 धावांचा भलं मोठं टार्गेट ठेवण्यात आलंय, ते म्हणजेच पिसवली या टीम समोर. स्वयं पाटील आणि साहिल पाटील सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम पिसवलीच्या माध्यमातून. गोलंदाज मार्क वरती कोळी नांदिवली टीम कडून बॉलिंग करण्यासाठी आला. बॉलर्स नेम कोळी नांदिवली, विश्वास
नक्कीच विश्वास दाखवलाय टीमने, विश्वासवरती. पहिल्या षटक फेकतोय. इथून मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत थर्ड मॅन मध्ये, तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलने वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं जात आहे स्वयं पाटीलच्या माध्यमातून. धावा फलकावरती जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बावन्नचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा, अजून एक सिंगल ऍड होईल धावफलकावरती. धावा 2. गरज आहे, बॉल शिल्लक आहेत 16 आणि 16 बॉल मध्ये 50 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. टीम पिसवली या टीमला. हा चेंडू मोठा फटका येतोय स्वयं पाटीलच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावा फलकावरती 6. पहिल्या षटक सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती येत आहेत. इथून जो संघ जिंकेल तो संघ आडिवली टीम सोबत खेळणार आहे सेमीफायनलची लढत, आणि तिथून जो संघ जिंकेल तो जय बोले नेवाली या टीम सोबत मेगा फायनलची लढत खेळेल. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या भरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. दुसरेचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही टीमची टोटल सरकले पुढे 8 धावा फलकावरती. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्टॉप झालाय ग्राउंडच्या आतमध्ये. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावा फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. सुंदर फटका पाहायला मिळतोय. गॅप मधून होता चेंडू. क्षेत्ररक्षक आले, उचलून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण, आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 12. उर्वरित समीकरण असेल येणारे बॉल शिल्लक आहेत 12. 12 चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची गरज. बारा चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 20.00 चे सरासरीने धावा बनवाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती मोरेश्वर आला. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्वयं पाटील आणि साहिल पाटीलच्या माध्यमातून धावा फलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. धर्मवीर चषक आपण पाहतोय. रबर बॉल पावसाळी क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार गणेशजी म्हात्रे, शाखा प्रमुख बालगाव. राऊंड विकेट. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा दर्जेदार फटका. 1च धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही टीमची टोटल सरकली पुढे. धावा फलकावरती 16 धावा.
मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. टीम पिसवली या टीमला अजूनपर्यंत चौकार षटकार येत नाहीयेत. लॉंग ऑफला पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने फलंदाज बाद होईल. बिग विकेट डाऊन. स्वयं पाडेलची केली संपुष्टात. लागणारा हा पहिला धक्का टीम पिसवलेला. संजय पाटील येतोय गोलंदाजी बॅटिंग साठी. फलंदाज येतोय न्यू बॅट्समन इन टू द ग्राउंड. संजय पाटील कडे देखील दांडगा अनुभव आहे. बऱ्याच वर्षांपासून हा खेळाडू आपण पाहत असतो पिसवले टीमच्या माध्यमातून खेळत असताना. वन डाऊन साठी इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी गती कमी आपण बघितली या चेंडूवरती. एक धाव एकवटली गेली. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली या बॉलवरती आणि धावा धावफलकावरती जाऊन पोहोचली. धावसंख्या 18. दोन बॉल शिल्लक आहेत. हा चेंडू मोठा फटका येतोय संजय पाटीलच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर जेल टिपला जातोय आणि फलंदाज संजय पाटीलला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. दुसरीचा प्रयत्न करतोय अनुराग आणि अशा पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला खेळत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल साहिल पाटीलला. अनिकेत आहे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. कोली नांदिवली या टीम साठी गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज. सुजित भोईर बॅटिंग करण्यासाठी येतोय नवीन फलंदाज. हा चेंडू आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली जाते. पूर्णपणे मॅच सोडली टीम पिसवली या संघाने. एकाती वर्चस्व प्रस्थापित करत असताना कोळी नांदिवली या टीमला आपण पाहतोय हवा तसा स्टार्ट मिळाला नाहीये.
त्या कारणास्तव इथून मात्र कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ दोन्ही टीमचा आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. जो संघ इथून मात्र चांगला खेळ करेल तो विजय प्राप्त नक्कीच करेल. हा चेंडू हवेत आहे. सुजित भोईरचा आपण फटका पाहतोय. चेतन ढोणे आहेत मात्र झेल सोडलाय. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. हा चेंडू इथून मात्र फटका सुंदर आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला उडवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. अनुराग पुन्हा एकदा इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार येईल का? आणि चेंडू जातोय. षटकार आहे. फलंदाज बाद आहे. आणि इथून मात्र अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो म्हणजे टीम कोळी नांदिवली संघ. वेल प्लेड, हार्ड लक टीम पिसवली. आडिवली टीमचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत आणि कोळी नांदिवली या टीमचे देखील कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस करूयात दोन्ही टीम मध्ये. गणेशजी मात्रे यांच्या माध्यमातून आपण टॉस करतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मागच्या मॅचचा चेतन ढोणे. मुख्य व्यासपीठावरती या. चेतन ढोणे ठरला या सामन्याचा सामनावीर.
पिसवले या टीमचे कॅप्टन